क्रिकेटचा देव अशी ज्याला उपमा दिली जाते त्या विक्रमादित्य सचिन तेंडुलकरच्या डीप फेक व्हिडिओमुळे खळबळ माजली। एका गेमिंग ॲपच्या जाहिरातीसाठी बनवलेला व्हिडिओ पोस्ट करत सचिनने नाराजी व्यक्त केली आहे। तो व्हिडिओ खोटा असल्याचं सांगत व्हिडिओ बनवणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची मागणी सुद्धा खुद्द सचिनने केली। बघूयात सचिनच्या या डीप फेक व्हिडिओविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। मास्टर ब्लास्टर ठरला डीप फेकचा बळी। सचिनच्या खोट्या व्हिडिओत साराचा उल्लेख। फेक व्हिडिओ सचिनने केला पोस्ट। क्रिकेट प्रेमींच्या गळ्यातला ताईत असलेल्या सचिनने हा व्हिडिओ पोस्ट केलाय। 80,000 रुपये निकालती है। सचिन स्वतः या तथाकथित गेमिंग ॲपची जाहिरात करताना दिसतोय। या व्हिडिओतला हा चेहरा आणि आवाज जरी सचिनचा वाटत असला तरी व्हिडिओ मात्र सचिनचा नाहीये। ऐकून गोंधळ उडाला असेल, पण हेच सत्य आहे। कोणीतरी खोडसाळपणे तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करत हा व्हिडिओ तयार केलाय। सचिनच्या लोकप्रियतेचा फायदा उठवत भलतीच जाहिरात करून त्यांच्या चाहत्यांना फसवण्याचा हा प्रयत्न आहे। म्हणूनच सचिनने ही पोस्ट करत हा प्रयत्न हाणून पाडलाय। या व्हिडिओविषयी सचिन नेमकं काय म्हणालाय हे पाहूयात। हा व्हिडिओ खोटा असून तुम्हाला फसवण्यासाठी तयार करण्यात आला आहे। तंत्रज्ञानाचा गैरवापर करण्याचा हा प्रकार पूर्णपणे चुकीचा आहे। सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने देखील सावधगिरी बाळगायला हवी। संबंधित व्यक्तीवर लवकरात लवकर कारवाई करावी। या पोस्टमध्ये सचिनने केंद्र सरकारचे माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर आणि महाराष्ट्र सायबर पोलिसांना टॅग केलंय। सचिनच्या गेमिंग ॲपच्या जाहिरातीच्या निर्णयाविरोधात काही दिवसांपूर्वी आमदार बच्चू कडू आक्रमक झाले होते। त्यांनी वर्गणीतून जमा होणारी रक्कम सचिनला पाठवण्याचा विचार करत तरुण पिढीला बर्बाद करणाऱ्या गेमच्या जाहिराती न करण्याची विनंती केली होती। गणेश मंडळामध्ये जिथे जिथे प्रहार आणि या विचाराचे समर्थक गणेश मंडळ आहे त्याच्यासमोर सचिन तेंडुलकर दान पेटी ठेवणार आहोत। 10 दिवसात जेवढे पैसे जमा होईल तेवढ्या सगळ्या दानपेट्या घेऊन आम्ही तेंडुलकरांच्या घरी पुन्हा येणार। त्यांनी या जाहिरातीतून बाहेर निघालं पाहिजे, नाहीतर भारतरत्न पद सोडलं पाहिजे। तेंडुलकरजीच्या बद्दल आदरच आहे, परंतु त्यांनी जुगार मग वरली मटक्याची करावं ना। त्यांनी जाहिरात वरली मटक्याची जाहिरात करणं सुरू करावं। क्रिकेट खेळणारे पोरं आता उद्या जुगार खेळायला लागले। उद्या लोक असं म्हणाल हे भारतरत्न नाही जुगार रत्न आहे म्हणून। ऑनलाईन गेम मधून लेख सारा दररोज सुमारे 2.25 लाख कमवते असं या डीप फेक व्हिडिओतला सचिन म्हणतोय। सचिननं मात्र हा व्हिडिओ स्वतःच पोस्ट करून तो फेक असल्याची कबुली दिल्यामुळे वाद टळलाय। सचिनच्या प्रतिमेला लागणारा धक्काही टळलाय, पण त्यानंच तो पोस्ट केल्यामुळे आता या डीप फेक व्हिडिओची चर्चाही सुरू झाली। तंत्रज्ञानाचा गैरवापर करून काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रश्मिका मंदानाचा असाच एक डीप फेक व्हिडिओ व्हायरल झाला होता। अनेक सेलिब्रिटी या डीप फेकचा बळी पडताना दिसतायत। एक मशीन लर्निंग किंवा एक कम्प्युटर असतो, तो कुठल्या व्यक्तीला आपल्याला इमिटेट करायचं आहे किंवा कुठल्या व्यक्तीचा चेहरा आपल्याला सुपरइम्पोज करायचा आहे, त्याचे सर्व चेहऱ्याचे फीचर्स सर्व अँगल्सनी किंवा वेबवरती रिलेटेड जितके काही फोटोग्राफ्स असतील, व्हिडिओज असतील, हे सगळे ते मशीन जे आहे हे स्टडी करतं। कशी मुवमेंट होते, लिप मुवमेंट कशी होते किंवा आयब्रो मुवमेंट कशी होते, प्युपिल मुवमेंट कशी होते किंवा बाकी पण फेशियल फीचर्स जे आहेत ते कशा प्रकारे ती व्यक्ती जी आहे हे करते, हे सगळं एक कम्प्युटर किंवा मशीन जे आहे हे स्टडी करतं। सचिननं या डीप फेक व्हिडिओ विरोधात भूमिका घेतली। या प्रकरणात कारवाईची मागणीही यंत्रणेकडे केली। दुसरीकडे चाहत्यांना जास्तीत जास्त रिपोर्ट करण्याचं आवाहनही केलंय। त्यामुळे सचिनचा डीप फेक व्हिडिओ करणाऱ्यांविरोधात होणाऱ्या कारवाईकडे चाहते लक्ष लावून बसलेत। हे करणं म्हणजे काय, माहिती व तंत्रज्ञान कायद्याखाली इम्पर्सोनेशन आहे। इम्पर्सोनेशन किंवा आयडेंटिटी थेफ्ट आहे, किंवा हे नुसतं करून थांबत नाही लोक, तर ह्यामुळे लोकांना फ्रॉड पण करतात। हे करून फ्रॉड पण करण्यात येते। हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि जोपर्यंत भारत सरकार IT रूल्स पटकन बनवत नाही, IT ॲक्ट खाली, तोपर्यंत असे जे गुन्हे आहेत ते वाढू शकतात। या डीप फेकच्या प्रकाराला सचिननं चव्हाट्यावर आणलं खरं, पण असे अनेक डीप फेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात। या व्हिडिओत दिसणाऱ्या व्यक्तीला सुद्धा त्याची कल्पना नसते, पण तो व्हिडिओ खरा मानून अनेकदा गैरसमज पसरतात। हे सर्व टाळण्यासाठी सरकार ठोस उपाययोजना कधी करणार हा प्रश्न आहे। रशीद इनामदार, पुढारी न्यूज। Thank you.